आजचं जे आपलं MCQ सेशन आहे हे आहे मित्रांनो महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979 वर. सगळ्यात महत्त्वाचे आहे, साधारणतः 8 एक क्वेश्चन याच्यावर अपेक्षित आहे, म्हणजेच 14 ते 16 मार्क्सचा हा पूर्ण एक आपण ऍक्ट स्टडी केलेला आहे. खूप प्रॉपर पद्धतीने आपण याला कंप्लीट केलेला आहे. सगळ्याच गोष्टी म्हणजे डेफिनेशन पासून तर एंड पर्यंत सगळ्याच गोष्टी आपण या ऍक्टच्या संदर्भात सगळ्या कव्हर केलेल्या आहे. ओके, आणि त्यावरच काय हा एक सेशन जे आहे MCQचं असेल. सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन. तुम्हाला 30 सेकंद असतील उत्तर सांगायला. 30 सेकंदाच्या आत तुम्ही मला उत्तर सांगायचंय. तुम्ही नाही सांगितलं तर मग मी ते उत्तर काय आहे ते मी सांगेल. चला, पहिला MCQ आहे मित्रांनो, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील 1979 कम इन टू द फोर्स ऑन. कोण्या तारखेला? तारीख तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. मी तुम्हाला आधी सांगितलंय शिकवताना प्रत्येक ऍक्टची तारीख लक्षात असू द्या. काय आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंमलात कधी आले? 1 मे 1959, 12 जुलै 1979, 26 जानेवारी 1979, 15 ऑगस्ट 1979. ओके, गुड. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. 12 जुलै 1979 बरोबर आहे. उत्तर व्यवस्थित लक्षात ठेवायचे, तारखा लक्षात ठेवा, कुठेही चुकता कामा नये. सो 12 जुलै 1979 ला हा जो काही ऍक्ट आहे हा फोर्स मध्ये आला किंवा अंमलात आलाय, आपण असं त्याला म्हणू शकतो. बरोबर. चला, क्वेश्चन नंबर 2 काय सांगतो? कमिशन अंडर दीज रूल्स मीन्स. या नियमातील कमिशन म्हणजे काय? या नियमात कमिशन म्हणजे नेमकं काय? पटकन सांगा. काय आन्सर आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोकसेवा आयोग की महाराष्ट्र लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग की वित्त आयोग? ओके, तर रूल नंबर 2B मध्ये क्लिअर सांगितलंय मित्रांनो. उत्तर सगळ्यांची बरोबर आहे. तर क्लिअर सांगितलंय की MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे परफेक्ट उत्तर आहे, कुठेही चुकणार नाही. इथे UPSC येणार नाही, इथं MPSCच्या रिलेटेड महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे, म्हणून काय राज्याचा आयोग इथे काम करतो, म्हणून उत्तर B बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर 3 क्वेश्चन नंबर 3 डिसिप्लिनरी ऑथॉरिटी मीन्स. शिस्त प्राधिकरण म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आहे. ओके, सो ऑथॉरिटी कॉम्पिटंट टू इम्पोज द पेनॉल्टी अंडर रूल 5. नियम 5च्या अंतर्गत दंड आकारण्यास सक्षम प्राधिकरण. हेड ऑफ डिपार्टमेंट विभाग प्रमुख. अपॉइंटिंग ऑथॉरिटी ओनली. केवळ अधिकारी नियुक्त करणे. चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव. काय असायला पाहिजे सांगा पटकन तुमच्या मते. सिंपली आहे की रूल नंबर 2C मध्ये क्लिअर केलेला आहे. रूल नंबर 2C मध्ये क्लिअर केलेला आहे की डिसिप्लिनरी ऑथॉरिटी म्हणजे काय. रूल 5 मध्ये ज्या काही गोष्टी असेल किंवा नमूद केलेली जी काही पेनॉल्टी आहे, शिक्षा आहे, त्या देण्यास सक्षम असलेलं प्राधिकरण, जी काही कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल त्याला आपण काय म्हणतो? डिसिप्लिन ऑथॉरिटी म्हणतो. म्हणजेच काय ऑप्शन A करेक्ट आहे. क्लिअर. सो क्वेश्चन 3 ला A करेक्ट. समजलं का? संदीप तुमचं उत्तर एकदा चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 गव्हर्नमेंट सर्वंट इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग. सरकारी नोकर किंवा सरकारी कर्मचारी, इथे शब्द कर्मचारी पण येऊ शकतो, लक्षात ठेवायचं. कर्मचारी मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश असतो? महाराष्ट्रातील केवळ कायमस्वरूपी नागरिक सेवक, राज्याचा नागरी सेवेवर नियुक्त केलेली व्यक्ती ज्यात इतर संस्थांचा विल्हेवाटीवर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, केवळ कंत्राटी, एकत्रित निधीतून फक्त अधिकाऱ्यांना पैसे मिळतात. पटकन सांगा. क्वेश्चन नंबर 4 काय बोलतो? इथे बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युज होत आहे. बघा, उत्तर तुम्ही बरोबर बघितलेलं नाहीये है ना. ऑलमोस्ट लोक चुकीची उत्तर देत आहे. केवळ कायमस्वरूपी, ओनली अ परमनंट. ओनली परमनंट नसतो, फक्त परमनंट हा सरकारी कर्मचारी असतो का? बिलकुल नाही. ओके, कंत्राटी हा तर बिलकुलच नाही आहे. किंवा
ओनली ऑफिसर्स पेड फ्रॉम द कन्सॉलिडेटेड फंड. कन्सॉलिडेटेड म्हणजे कोणता फंड? ज्यामध्ये सगळ्यांचं एकत्रित असतं, सगळं एकत्रीकरण केलेलं आहे, त्याला कन्सॉलिडेटेड बोलतो. त्या फंड मधनं मिळणारा पैसा ज्याला मिळतो तो असतो का? तो पण नाही. उरला कोण? बी. म्हणजेच काय? पर्सन अपॉइंटेड टू द सिव्हिल सर्व्हिस ऑफ द स्टेट इन्क्लुडिंग द टेम्पररली प्लेस ऍट डिस्पोजल ऑफ अदर बॉडीज. शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या बाकी पण ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये काम करणारा सुद्धा व्यक्ती हा सरकारी नोकर किंवा सरकारी कर्मचारी म्हणून गणला जात असतो. त्याला सुद्धा तुम्ही सरकारी कर्मचारीच म्हणता. लक्षात राहील. म्हणून करेक्ट ऑप्शन कोणतं राहील? बी हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके. पर्सन अपॉइंटेड टू सिव्हिल सर्व्हिसेस ऑफ स्टेट इन्क्लुडिंग दोज टेम्पररली प्लेस्ड ऍट अ डिस्पोजल ऑफ अदर बॉडीज. ओके. म्हणजे जर का रूल नंबर 2G जर का बघितला तर तुम्हाला माहिती पडेल की गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये, स्टेट सिव्हिल सर्व्हिस मध्ये नियुक्ती व्यक्ती किंवा ज्यांची जी काही सर्व्हिस आहे ती तात्पुरती दुसऱ्या गव्हर्नमेंट कंपनी, कॉर्पोरेशन किंवा लोकल ऑथॉरिटीकडे दिली असेल, ती तात्पुरती जरी दिली असेल तरी तो गव्हर्नमेंट सर्वंटच असतो. ओके. बी क्लिअर. क्वेश्चन नंबर 5. दीज रूल्स मे बी कॉल्ड. हे नियम कोणत्या नावाखाली ओळखले जातात? सिंपल क्वेश्चन आहे, काय टफ नाही, एका वाक्यात उत्तर मिळेल. ओके. हे कोणत्या नावाखाली? महाराष्ट्र सिव्हिल. बरं, याच्यात पण माहिती आहे का, आपण खूप घाईमध्ये चुकीची उत्तर क्लिक करतो किंवा चुकीची उत्तर आपण मार्क करतो. असं घाई होऊ देऊ नका प्लीज, घाई होऊ देऊ नका. सगळं सारखं दिसत असेल, कारण की इथे बघा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस, महाराष्ट्र, खूप घाई आहे, हे क्लिक करू, चुकीचं होऊ शकतं. ओके. हे चुकीचं होऊ शकतं, त्यामुळे खूप घाई पण व्यवस्थित नाही आहे. क्लिअर. क्वेश्चन 5 ला कोणतं येतं? बी क्लिअर येणार. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979. बरेचदा असं पण केलं जाऊ शकतं कदाचित की या 1979चा जो आहे हे सगळं बरोबर लिहिलं जातील आणि जो काही इयर आहे ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जाऊ शकतं. सो बी क्लिअर की ते तशी चूक तुमच्याकडनं होणार नाही. सो 5 ला बी क्लिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय सांगतो बघा. अ गव्हर्नमेंट सर्वंट मे बी प्लेस्ड अंडर द सस्पेन्शन व्हेन. शासकीय कर्मचाऱ्याला नियमित कधी केले जाऊ शकते? व्हेन अ डिसिप्लिनरी प्रोसिडिंग इज कंटेम्प्लेटेड और पेंडिंग, व्हेन ही इज एंगेज इन ऍक्टिव्हिटीज प्रेजुडिशियल टू सिक्युरिटी ऑफ स्टेट, व्हेन अ क्रिमिनल केस इज अंडर इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी और ट्रायल, ऑल ऑफ द अबोव. शिस्तभंग कारवाई विचाराधीन आहे किंवा प्रलंबित आहे, राज्याला सुरक्षित बाधक अशा कृतीत सहभागी आहे, त्याच्या विरुद्ध गुन्हेगारी प्रकरण तपास चौकशी खटला प्रलंबित आहे. बरोबर. विचार केला बरोबर तर तुम्हाला माहिती पडेल ए करेक्ट आहे, बी पण करेक्ट आहे आणि सी पण करेक्ट आहे. या तिन्ही केसमध्ये कोणत्याही एखाद्या व्यक्तीला, सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित केलं जाऊ शकतं, सस्पेंड केलं जाऊ शकतं. लक्षात आलं? तर या तिन्ही केसमध्ये तो व्यक्ती सस्पेंड असू शकतो. म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट, ऑल ऑफ दी अबोव. वरील सर्व जे काही ऑप्शन्स आहे हे करेक्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट. A government servant shall be deemed to be under suspension if he is detained in custody for more than. ते थोडंसं माझ्याकडनं चुकीचं झालं, आय थिंक सो. मी तिथेच तुम्हाला उत्तर सांगितलंय. बरोबर आहे. मी तिथेच मराठीमध्ये ते हे करताना लिहिताना ते तिथेच आलंय. सो इथे ती रिकामी जागा पाहिजे होती. तर ठीक आहे. 48 आवर्स, 48 तासापेक्षा तो जर का कस्टडीमध्ये असेल, येस ऑर नो, सो त्याला काय म्हणतो. आणि याला कोणतं सस्पेन्शन म्हणतात? डीम्ड सस्पेन्शन. कोणतं म्हणतात? डीम्ड सस्पेन्शन. लक्षात ठेवा. आपोआप, ऑटोमॅटिक, काहीच गरज नाही त्याला, त्यासाठी ऑर्डर वगैरे काढायची गरज नाही. तो डीम्ड सस्पेंड असतो, तो ऑटोमॅटिक होतो. 48 तास झाले किंवा त्याच्यावर तशा पद्धतीचा कोर्टाने त्याचा जो न्याय निवाडा केला असेल, तो जर का शिक्षा त्याची 48 तासापेक्षा जास्त असेल, तरीही तो व्यक्ती काय होतो? डायरेक्ट डीम सस्पेंड होतो. त्याला वेगळी त्याच्यासाठी. आणि या डीम सस्पेंडच्या संदर्भात किंवा ज्युडिशियल कस्टडीच्या संदर्भात किंवा कस्टडीच्या संदर्भात
कोणत्याही पद्धतीची इन्क्वायरी डिसिप्लिनरी ऑथॉरिटीला घेता येते का? पटकन सांगा. डिसिप्लिनरी ऑथॉरिटीला जर का त्याचा निर्णय किंवा तो व्यक्ती काही क्रिमिनल केसमध्ये अडकलेला आहे किंवा मॅटर हे कोर्टात आहे, तर त्या संदर्भात जी काही कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल, ज्याला आपण डिसिप्लिनरी ऑथॉरिटी म्हणतो, ती इन्क्वायरी कमिटी किंवा इन्क्वायरी घेऊ शकते का? पटकन सांगा उत्तर. असा प्रश्न आला तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इन्क्वायरी घेऊ शकते का? पटकन. नाही, तो घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, तो घेऊ शकत नाही. जर का क्लिअरच त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, आपल्या नोट्स मध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे, जर एखाद्या व्यक्तीवर जर का क्रिमिनल केसच्या संदर्भात त्याला एकतर गुन्ह्याच्या अंतर्गत ते रिव्ह्यू कमिटी, मी काय म्हणतोय, इन्क्वायरी म्हणतोय, इन्क्वायरी. मी काय म्हटलंय, प्रश्न बघा मी कसा विचारलाय, की जर का एखादा गव्हर्नमेंट सर्वंट एखाद्या क्रिमिनल केसच्या अंतर्गत कस्टडीमध्ये आहे, त्याच्यावर काहीतरी निर्णय येणे बाकी आहे, किंवा कोर्टाने काहीतरी एक शिक्षा सुनावली असेल, त्यावरही डिसिप्लिनरी कमिटी इन्क्वायरी करू शकते का? बिलकुल नाही, करू शकत नाही. कोणतीच इन्क्वायरी करू शकत नाही. लक्षात आलं? क्लिअर मेन्शन केलं आहे. जर का त्या केसमध्ये तो कस्टडीमध्ये असेल किंवा ज्युडिशियल कस्टडी असू दे किंवा त्याने काहीतरी क्रिमिनल केस असू दे, त्यावेळेला कॉम्पिटंट ऑथॉरिटी, ज्याला आपण डिसिप्लिनरी ऑथॉरिटी म्हणतो, ती कोणत्याही पद्धतीची इन्क्वायरी करू शकत नाही किंवा इन्क्वायरी कमिटी बसवू शकत नाही. क्लिअर? चलो नेक्स्ट 7 काय म्हणतात, सॉरी 8. इफ एन ऑर्डर ऑफ सस्पेन्शन इज मेड बाय द ऑथॉरिटी लोअर दॅन अपॉइंटिंग ऑथॉरिटी इट शाल. जर निलंबनाचा आदेश प्राधिकरणापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याने दिला असेल तर, मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल पण सांगितलं होतं, आठवत असेल, AE1, AE2, JE, CEA, हे एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. काय होऊ शकते? बी कॅन्सल ऑटोमॅटिकली, ते आपोआप रद्द होते. रिक्वायर अप्रुव्हल आफ्टर 90 डेज, 90 दिवसांनी मान्यता घ्यावी लागते. बी रिपोर्टेड फॉर विथ टू द अपॉइंटिंग ऑथॉरिटी, त्वरित नियुक्ती प्राधिकरणास कळविणे आवश्यक आहे. बी अप्रूव्ड बाय द चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्र्यांची सही किंवा मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक असते आहे. क्लिअर? काय सगळे बरोबर आहे? यस. जर का असं होत असेल की एखाद्या वेळेला जर का सस्पेन्शन चा जो ऑर्डर आहे हे जर का लोअर ऑथॉरिटी किंवा लोअर अपॉइंटिंग ऑथॉरिटी जर का देत असेल, तर त्या केसमध्ये त्या ऑथॉरिटीने इमिडिएटली जी काही त्या डिपार्टमेंटची अपॉइंटिंग ऑथॉरिटी असते त्यांना कळवणं गरजेचं आहे. म्हणजे जो काही नियुक्ती प्राधिकरण असेल त्याला कळवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? सो ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. व्हिडिओ थांबला होता का? क्लिअर आहे आता? आता क्लिअर आहे का? ओके, चलो नेक्स्ट. चला क्लिअर आहे ना? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 काय सांगतो? क्वेश्चन नंबर 9 काय सांगतो? An order of suspension shall remain in force until, निलंबनाचा आदेश किती काळ लागू राहतो? किती काळ लागू राहतो? फक्त 90 दिवस, 90 डेज. अंटिल द कंप्लीशन ऑफ इन्क्वायरी, चौकशी पूर्ण होईपर्यंत. अंटिल मॉडिफाईड ऑर रिवोक्ड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी, सक्षम प्राधिकरणाने बदल किंवा रद्द करेपर्यंत. ऑटोमॅटिकली लॅप्स आफ्टर 6 मंथ. व्यवस्थित उत्तर द्या. कधीपर्यंत लागू राहतो? तर सरळ सरळ या ऍक्टच्या अंतर्गत एक क्लिअर सांगितलेलं असेल. ओके, सरळ एक गोष्ट खूप क्लिअर सांगितली आहे या ऍक्ट मध्ये की सस्पेन्शनला कोणताच कालावधी नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे सस्पेन्शनसाठी कोणताही टाइम पिरियड तयार केलेला नाही.
म्हणजेच काय, टाइम पिरियड नाही, म्हणजे 90 डेज पण चुकीचं आहे, इकडे कुठेतरी 6 मंथ होते हे पण चुकीचं आहे. ओके, चौकशी पूर्ण होईपर्यंत पण नाही, अंटिल मॉडिफाईड ऑर रिवोक्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. जी काही कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे, सक्षम प्राधिकरण आहे, हे जोपर्यंत त्याच्यामध्ये बदल करत नाही किंवा तो आदेश रद्द करत नाही तोपर्यंत सस्पेन्शन हे कंटिन्यू असतं. त्यामध्ये कोणताही टाइम पिरियड किंवा कार्यकाळ असा ठरवलेला नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, सस्पेन्शनला काळ आपल्या ऍक्ट किंवा रूल मध्ये कुठेही नाही. क्लिअर. नेक्स्ट 10. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मायनर पेनॉल्टी. खालीलपैकी कोणती मायनर पेनॉल्टी आहे? डिसमिसल फॉर सर्व्हिस, सेवेतून बडतर्फी, सक्तीची निवृत्ती, कंपल्सरी रिटायरमेंट, सेन्शुआ तंबी, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस, सेवेतून काढून टाकणे. यापैकी मायनर कोणती आहे? मायनर कोणती आहे? बरोबर आहे, बरोबर. चलो गुड. सेन्सर काय आहे? सेन्शुआ एखाद्याची निंदा करणे किंवा तंबी देणे. ओके, यालाच दुसरा शब्द निंदा पण होते, लक्षात ठेवायचा. तर काय करू शकते, एखाद्याला आपण म्हणतो ना त्याला की त्याला दटावून सांगितलं किंवा त्याला हे करून सांगितलं, काय रागवून सांगितलं, तर अशा पद्धतीचा प्रकार त्याला आपण काय बोलतो? मायनर पेनॉल्टी बोलतो. आणि ही रूल नंबर कुठे दिलेली आहे? पटकन सांगा, रूल नंबर कशात दिलेली आहे? येस, प्लीज आन्सर. यासाठी रूल नंबर कोणता आहे? पटकन, पेनॉल्टीसाठी रूल नंबर कोणता आहे? रूल नंबर कोणता आहे? एक्झॅक्टली, गुड. हे पण लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा, काही महत्वाचे असायला पाहिजे. यस, 5. रूल नंबर काय आहे? 5, जो की मेजर आणि मायनर पेनॉल्टीच्या संदर्भात आहे. रूल नंबर 8 कोणाचा आहे? पटकन सांगा. रूल नंबर 8 कोणासाठी आहे? रूल नंबर 8 कोणासाठी आहे? फास्ट. मेजर पेनॉल्टी प्रोसिजर कोणासाठी आहे? मेजर पेनॉल्टी प्रोसिजर साठी आहे. लक्षात ठेवायचंय, कोणासाठी आहे? मेजर पेनॉल्टी प्रोसिजर. आणि रूल नंबर 10 कुणासाठी आहे? रूल नंबर 10 कुणासाठी आहे? कम ऑन फास्ट. रूल नंबर 10 मायनर पेनॉल्टी प्रोसिजर, बरोबर आहे, मायनर पेनॉल्टी प्रोसिजर साठी आहे. ओके, थोडं लॅग होत आहे ना आज, 2 मिनिट. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11 काय आहे? व्यवस्थित बघा. विथहोल्डिंग ऑफ इन्क्रीमेंट ऑफ पे फॉल्स अंडर. वेतनवाढ रोखणे ही कोणत्या प्रकारची शिक्षा आहे? वेतनवाढ रोखणे ही कोणत्या प्रकारची शिक्षा आहे? बघा, पटकन सांगा. ही कोणती पेनॉल्टी येते? वेतनवाढ रोखून ठेवणे हे कोणत्या पेनॉल्टी मध्ये येते? तर हे कुठे येते? मायनर मध्ये येते, बरोबर आहे. कुठे येतं? किरकोळ शिक्षेमध्ये, कमी शिक्षेमध्ये, बरोबर आहे की नाही? एकदा अजून व्यवस्थित चेक करा तुम्ही. अजून एकदा व्यवस्थित चेक करा. हे मायनर शिक्षेमध्ये येतं, किरकोळ मध्ये येतं. 11 चा ऑप्शन क्लिअर बी येतो. ओके, चला पुढे जाऊया. बरोबर आहे. दुसरी एक गोष्ट अजून याच्यात एक लक्षात ठेवायची की बरेचदा ही मायनर पेनॉल्टी जरी असली, वेतनवाढ रोखणे 2 पद्धतीचे असणार आहे. वेतनवाढ रोखणे हे 2 पद्धतीचे असणार आहे. पहिली पद्धत अशी आहे की फक्त वेतनवाढ रोखणे जर आलं तरच ते मायनर मध्ये येतील. पण जर का डिपार्टमेंटल एक्झाम पास न झाल्यामुळे इन्क्रीमेंट थांबवलं, वेतनवाढ थांबवली, हे जर का येत असेल तर ही पेनॉल्टी मानल्या जात नसते. हे पण तेवढंच खरं आहे. म्हणजे वेतनवाढ ही पेनॉल्टी पण आहे, पण एक डिपार्टमेंटल एक्झाम जर पास होत नसेल तर ती शिक्षा नसते किंवा ती पेनॉल्टी नसते. म्हणजे वेतनवाढ हे 2 कंडिशन मध्ये. जर का क्वेश्चन मध्ये असं विचारलं की
वेतनवाढ रोखल्या गेली आहे डिपार्टमेंटल एक्झाम पास न झाल्यामुळे, तर हे कोणत्या शिक्षेमध्ये येतं? ते शिक्षा नाही आहे, हे क्लिअर आपल्या ऍक्ट मध्ये क्लिअर करून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तिला कोणतीही तुम्ही शिक्षा म्हणू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस अंडर द रूल 5. रूल 5 अंतर्गत रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस बाबत योग्य विधान कोणते? इट डिस्क्वालिफाय फॉर अ फ्युचर गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट, भविष्यातील सरकारी नोकरीस अपात्र करते. इट डज नॉट डिस्क्वालिफाय फॉर अ फ्युचर गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट, भविष्यातील सरकारी नोकरीस अपात्र करत नाही. इट्स अ मायनर पेनॉल्टी, ती कमी शिक्षा आहे. इट इज नॉट मेन्शन इन रूल 5, रूल 5 मध्ये नमूद नाही. बघा आता हे पण खूप व्यवस्थित आहे. ओके, तुम्हाला एक तर माहित आहे की पेनॉल्टी ही काय झाली? एक पद्धतीची पेनॉल्टी झाली, बरोबर आहे, ज्याला आपण शिक्षा म्हणूया, ही पेनॉल्टी आहे. ही 100% रूल 5च्या आतमध्ये येतं. ओके, 1 2 3 4 5 6 इट डझंट मॅटर, पण रूल 5च्या अंतर्गत येते, म्हणजे हे चुकीचं आहे खरं तर. इट्स अ मायनर पेनॉल्टी, सो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस ही काय मायनर पेनॉल्टी नाही, म्हणजे हे पण चुकलं, बरोबर आहे. आता आपल्याकडे दोनच ऑप्शन उरले 50-50, ए आणि बी. ए काय म्हणतो? इट डिस्क्वालिफाईज फॉर फ्युचर गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट, म्हणजे भविष्यातील सरकारी नोकरीस अपात्र करते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इथे काय म्हणतात? भविष्यातील सरकारी नोकरीस अपात्र करत नाही. डिस्क्वालिफाय हे फ्युचर गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट साठी लागू नाही, अपात्र करत नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी काय बोलतो? दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक लक्षात ठेवायचं रिमूव्ह, लक्षात राहील. एक आहे मित्रांनो रिमूव्ह, आणि दुसरा आहे डिसमिस किंवा डिसमिसल, लक्षात राहील. एक आहे रिमूव्ह, एक आहे डिसमिसल. डिसमिसल काय आहे? तर हे सरळ सरळ अपात्र करत असते. हे काय करते? अपात्र करते. डिसमिस करणं अपात्र करणं, बरोबर आहे. पण रिमूव्ह करणं ह्या त्याच्या सरकारी नोकरीस कुठेही अडथळा होत नाही किंवा अपात्र करत नाही, लक्षात राहील. मग इथे यांनी काय म्हटलं? रिमूव्ह म्हटलं. जर का इथे डिसमिस असतं तर ऑप्शन ए करेक्ट असतं, डिसमिस असतं तर ऑप्शन ए करेक्ट असतं. पण इथं रिमूव्ह आहे, म्हणून मग ऑप्शन बी करेक्ट आहे, लक्षात राहील. चला, क्लिअर आहे? समजलं का? पटकन सांगा दोन मधला डिफरन्स. फक्त ऍक्ट मध्ये एवढंच सांगितलंय का डिसमिस साठीच डिस्क्वालिफाय फॉर द फ्युचर गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट, भविष्यातील सरकारी नोकरीस अपात्र करते. फक्त डिसमिस मध्ये, बाकी कुठेच नाहीये, फक्त डिसमिस साठी आहे. म्हणून डोक्यात डिसमिस ठेवा, बाकीसाठी सगळीकडे पात्रच आहे, अपात्र करत नाही. क्लियर? चलो आगे बढ़ते हैं. क्वेश्चन नंबर 13. इफ अ चार्ज ऑफ एक्सेप्टिंग इलीगल ग्रॅटिफिकेशन इज प्रूव्ड, विच पेनॉल्टी शॅल ऑर्डिनरली बी इम्पोज्ड. बेकायदेशीर लाच स्वीकारल्याचा आरोप सिद्ध झाल्यास कोणती शिक्षा साधारणपणे दिली जाते? सेन्शुअर, तंबी, विथहोल्डिंग ऑफ इन्क्रीमेंट, वेतनवाढ रोखणे, रिमूव्हल और डिसमिसल, सेवेतून काढून टाकणे किंवा बडतर्फ करणे, कंपल्सरी रिटायरमेंट ओनली, फक्त सक्तीची निवृत्ती. कोणता करेक्ट येऊ शकते? क्वेश्चन नंबर 13 साठी कोणता करेक्ट आहे? कधी कधी आपल्याला कॉमन सेन्स आपण वापरायचं असते. एक्झॅक्टली. बघा, कंपल्सरी रिटायरमेंट हे पण ऍग्री केलं असतं, पण ओनली हा शब्द आल्या, हे तर नाहीये, हे तुम्हाला माहित आहे. हे तर दोन होऊ शकत नाही. करप्शन केल्यावर ह्या दोन गोष्टी नाहीये. ऍक्ट मध्ये क्लिअर केलाय की तंबी देता येत नाही किंवा वेतनवाढ थांबवता येत नाही. हे अशा काही एवढ्या दीज आर द मायनर पेनॉल्टीज. ह्या खूप कमी शिक्षा आहे, ह्या काय अप्लाय करता येणार नाही, बरोबर आहे ना. इथे जर का असतं की रिटायरमेंट ओनली आहे, म्हणजे हे पण नाही. ओनली जर नसतं तर मी याला पण घेतलं असतं की बी, सी आणि डी बरोबर आहे असं म्हटलं असतं. पण बघा काय आहे, करप्शन करणं किंवा भ्रष्टाचार करणं या सेक्शन नंबर
किंवा या रूल नंबर 5 मध्ये काय क्लिअर सांगितलं होतं की जर इलिगल ग्रॅटिफिकेशन म्हणजे जर का लाच घेतल्याचा जर का प्रकार सिद्ध झाला असेल तर त्याला रिमूव्ह करा किंवा डिसमिस करा, यापैकी कोणती एक शिक्षा द्या तुम्हाला करू शकता. कारण करप्शनच्या संदर्भातला एकदम खूप टफ आणि कठोर ज्याला बोलतो हा प्रोव्हिजन या रूल नंबर 5 मध्ये आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्ही काय करा, रिमूव्ह करा, अदरवाइज डिसमिस करा, हे क्लिअर सांगितलेलं आहे. क्लिअर? सो ऑप्शन सी इज करेक्ट. चला 14 काय म्हणतो, 14 काय म्हणतो एकदा व्यवस्थित वाचून घ्या. Which of the following shall not amount to a penalty under rule 5? खालीलपैकी कोणती बाब रूल 5 मध्ये अंतर्गत शिक्षा मानली जाणार नाही. रूल 5 च्या अंतर्गत शिक्षा मानली जात नाही. रिव्हर्जन ड्युरिंग द प्रोबेशन ऍज पर द रूल, प्रोबेशन दरम्यान नियमानुसार पदावनती, तंबी, सेन्शोर, रिकव्हरी फ्रॉम पे फ्रॉम निग्लिजन्स, निष्काळजीपणामुळे नुकसान भरपाई वसुली, वेतन श्रेणीतील खालच्या टप्प्यावर घट, यापैकी कोणती मानल्या जात नाही. कोणती नाही बघा. सेन्शर हे तुम्हाला माहित आहे की ही पेनॉल्टी आहे, मायनर पेनॉल्टी, बरोबर आहे. रिकव्हरी फ्रॉम द फ्रेम ही पण मायनर पेनॉल्टी आहे. आणि वेतन श्रेणी खालच्या टप्प्यावर घट, त्याला लोअर स्टेजला पाठवणं ही पण मायनर पेनॉल्टी आहे. प्रोबेशन नियमानुसार किंवा प्रोबेशन दरम्यान त्याला रिव्हर्स करणं किंवा परत पाठवणं ही काय पेनॉल्टीच्या मध्ये येत नाही. म्हणून ए हा करेक्ट ऑप्शन आहे. लक्षात राहील? ओके. आणि इथे अकाउंट पाहिजे होतं, चुकलं हा शब्द, अमाउंट नाही आहे, अकाउंट टू, अकाउंट टू अ पेनॉल्टी. ओके चलो ए करेक्ट है. 15 who may impose any of the penalties specified in rule 5 on any government servant. रूल 5 मधील कोणतीही शिक्षा कोण लावू शकतो? चीफ सेक्रेटरी, मुख्य सचिव, गव्हर्नर, राज्यपाल, हेड ऑफिस, कार्यालय प्रमुख, डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त. सांगा पटकन. तर काहीच चुकूनही गैरसमज ठेवू नका, बिलकुल तुमचं करेक्ट उत्तर आहे, करेक्ट उत्तर आहे, कुठेही चुकले नाही. गव्हर्नर कोणत्याही पद्धतीच्या शिक्षा लावण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवतो. ओके. आणि गव्हर्नर ही सगळ्यात सुप्रीम, सगळ्यात मोठी, सर्वोच्च डिसिप्लिनरी ऑथॉरिटी असते. डोक्यात फिट करून ठेवा, कोण? गव्हर्नर. लक्षात आलं? सो गव्हर्नर काय असतो? ही सर्वोच्च डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आहे, सुप्रीम डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आहे. सगळेच अधिकार स्वतःकडे असतात. ओके क्लिअर?